पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। आपण सर्व लोक जिवंत परमेश्वर जो ख्रिस्त शरीरामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहे त्याचा स्वागत करत टाळ्या वाजवूया, जोरात टाळ्या वाजवूया। हालेलुया 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 praise the Lord हालेलुया हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया हालेलुया praise the Lord। माझा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एक सुंदर वचन पाहतो। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। हे वचन भाग असे आहे, हालेलुया, अध्याय 2:12 पासूनचे वचन। यशाया संदेशाच्या पुस्तक अध्याय 2 त्याला सांगितलं तर 6व्या वचनापासून आहे, ते आपण नंतर वाचू शकतो। हालेलुया हालेलुया praise the Lord हालेलुया हालेलुया। आपण 11 पासून जे वाचन आता ऐकूया। त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा सर्व वर्ग उतरेल व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल। हालेलुया 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 praise the Lord हालेलुया। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त मंडळी कॉर्पस क्रिस्टी हा सण साजरा करतात। Praise the Lord हालेलुया हालेलुया। कॉर्पस शब्दाचा अर्थ शरीर, ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचा, हालेलुया। कॉर्पस क्रिस्टी म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचे सण, हालेलुया 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 हालेलुया। प्रियानो, 13व्या शतकामध्ये एक चांगले फादर होते, फादर पीटर नावाचा, हालेलुया। हा पीटर नावाचा जे फादर आहे त्यांच्या मनामध्ये खात्री होत नाही, मिसा अर्पण करताना ख्रिस्ताचा शरीर हातामध्ये घेऊन फादर सांगत आहे हे माझे शरीर आहे, तुम्ही यामधून घ्या आणि खा, हालेलुया। तरी फादरांच्या मनामध्ये एक शंका, खरोखर माझ्या हातामध्ये आहे ते गेहूंचे भाकर आहे का, हा ख्रिस्ताचं शरीर आहे, हालेलुया। फादर मिसा करताना फादरना एक प्रॉब्लेम होत आहे, म्हणून फादरांनी एक निर्णय घेतला, मी आता माझा हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी मी प्रार्थना करण्यासाठी जातो, हालेलुया। त्या काळामध्ये अनेक लोक प्रार्थना करण्यासाठी जात होते रोमकडे, हालेलुया। तुम्ही सर्व लोक बसू शकता, आपण नंतर भेटू, हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु, हालेलुया 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 praise the Lord हालेलुया। लोक पौलाच्या आणि पेत्राचे जे त्यांच्या दिवसात झालेलं ठिकाण आहे, हालेलुया, तिथे जाऊन प्रार्थना करून देवाची कृपा मागण्याचे एक कार्य त्या काळामध्ये करत होते। praise the Lord हालेलुया हालेलुया praise the Lord। फादर पीटर अशा प्रकारे एक
पिलग्रिमेज करण्यासाठी एक यात्रा करण्यासाठी निर्णय घेतला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 13व्या शतकातील घटना मी तुम्हाला बोलत आहे. हालेलुया. प्रियानो, हा फादर 3ऱ्या शतकामध्ये क्रिस्टीना नावाचे एक संत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिस्टीना म्हणजे संत आहे, तिला संकटांचे संत असा प्रकारे वेगळं नाव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत क्रिस्टीना बद्दल ऐकलेले कोणीकडे असेल तर जरा हात वर करा. संत क्रिस्टीना बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे? हालेलुया. मग मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हालेलुया. हे जे संत क्रिस्टीना म्हणून जे संत आहे, हालेलुया, 3ऱ्या शतकामध्ये बोर्सेना नावाचं एक गाव आहे, तिकडे राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 3रा शतक म्हणजे अनेक लोकांना ख्रिस्ताबद्दल जास्त माहिती नाही अशा वेळा. जसे आज आपल्या समोर भरपूर ख्रिस्ती बांधव आहेत, त्या काळामध्ये असे ख्रिस्ती लोक एवढे नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या क्रिस्टीनाच्या पप्पाचं नाव उर्बियन म्हणून होते. प्रेज द लॉर्ड. हा माणूस त्या भागातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान आणि एक पॉलिटिकल सेन्स मध्ये एक राजाच्या सारखा जागेवर असलेला एक माणूस होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पप्पाच्या मनामध्ये इच्छा होती, माझी मुलगी जे वयाने वाढत असेल तेव्हा तिचं वय 11 झालं होते. पप्पाने ठरवलं की माझी मुलगी मूर्ती पूजा वगैरे करणारी एक पुजारी बनवते. प्रेज द लॉर्ड. म्हणून सोन्याचा आणि चांदीचा भरपूर मूर्त्या तयार करून त्या सर्व गोष्टींचा पूजा करण्यासाठी तिला काम सोपवलं. हालेलुया. 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 प्रियानो, क्रिस्टीना त्या ठिकाणी त्या तिच्या या पूजा मूर्ती पूजा करायच्या ऐवजी खिडक्याकडे जायचं, उभं राहायचं, तिकडे निसर्ग बघायचा आणि या निसर्गाची कल्पना करून या निसर्ग एवढे सुंदर कोणी तयार केलं, त्या सत्य देव कोण आहे, त्या देवाचा मला अनुभव पाहिजे म्हणून निरंतर प्रार्थना करायला चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला कळालं की हे मूर्त्या जे आहेत ते हाताने घडवलेले. देव म्हणजे या हाताने घडवलेले जे आहेत ते. हालेलुया. म्हणून ती देवाकडेच प्रार्थना केली, देवा तूच मला समजावून दे. हालेलुया. तिला देवदूतांच्या प्रकटीकरण झाले. देवदूत तिला समजावून दिलं सत्य काय आहे म्हणून. हालेलुया. अशा प्रकारे ही ख्रिस्ताची एक दासी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य जेव्हा तिला कळालं, तिने सोन्याच्या चांदीच्या वगैरे मूर्ती होते ते खिडकीतून फेकून. हालेलुया. आणि नंतर ते सोना चांदी वगैरे तुकडा करून विकून गरिबांना वाटलं असा प्रकारे बोललं जातं. हालेलुया. तिच्या पप्पाची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून पप्पाला चिड आले. पप्पा तिला भेटायला आले. तिला विचारलं सोना चांदी सर्व कुठे आहे, मूर्त्या कुठे आहे. हालेलुया. तिने गप्प बसले. थोड्या वेळाने पप्पानी काठी घेऊन तिला मारायला घेतले. काट्यांचा मार खाल्ला तरी ती
आहे त्या सत्यामध्ये धरून राहिले आणि देवाच्या कृपेने ती सांगत राहिली, मी आता येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवते आहे. हालेलुया. पप्पानी तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायला घेतले. तिला लोखंडाचा जे लोखंड तिच्या अंगामध्ये टाकून ते लोखंडाने तिचा अंग फाडायला वर घेतले. तिला मारपीट करायला लोकांना लावलं. तिला जेलमध्ये टाकले. जेलमध्ये तिची मम्मी स्वतः तिच्याकडे जाऊन विनवणी केली, तू येशू ख्रिस्ताला सोड. हालेलुया. तरी ती तयार नाही झाली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे भयानक त्रासात होती गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट पप्पाला कळालं, हिच्याकडे आमच्या काही चालत नाही. प्रेज द लॉर्ड. पप्पानी मोठा एक दगड तयार करून घेतले. त्या दगड तिच्या पाठीवर बांधले आणि तिला तिकडे मोठा एक तलाव आहे गोसेरामध्ये, त्या तलावामध्ये टाकले. पवित्र आत्म्याची कृपा असे झाले, जसे बोट किंवा नाववर नदीमध्ये समुद्रामध्ये राहत आहे अशा प्रकारे हे दगड नदीच्या या तलावाच्या वरती फ्लोटिंग करायला चालू केले. दगड खाली जात नाही, दगड नावाप्रमाणे उभे राहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या दगडावरती दुसऱ्या दिवशी पप्पा तिचा शवशरीर घ्यायला जात आहे, तेव्हा तिकडे तिला पप्पाला दिसत आहे की माझी मुलगी दगडावरती आरामशीर बसले आहे. हालेलुया. हालेलुया. असा महान अनुभव पाहिलेल्या पप्पाच्या पहिल्यांदा नाही झाले. हालेलुया. या पप्पाने दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझी मुलगी ब्लॅक मॅजिक करत आहे, तिच्याकडे काहीतरी मंत्र तंत्राची शक्ती आहे म्हणून ती हे नाटक करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या क्रिस्टीना दोन्ही पाय त्या दगडावर ठेवले. त्या दगडावरती तिच्या पायाचा ठसा आहे. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या शतकामध्ये झालेले हे जे महान चमत्कार आहे ते दगड अजून सांभाळून ठेवलेले आहे. हालेलुया. relic म्हणून, पुण्यावशिष्ट म्हणून ते अजून लोकांच्या समोर आहे. हालेलुया. म्हणून संत क्रिस्टीनाचा जेव्हा प्रार्थना करण्यासाठी जाणारे लोक या दगडाचा अनुभव घेऊन घरी परत येतात. हालेलुया. 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 संत क्रिस्टीनाचा तरी मरण झालं नाही, म्हणून पप्पाने ठरवलं उद्या मी तिचा ठार करणार आहे. हालेलुया. ठार करण्यासाठी पप्पाने ठरवलेले दिवस आहे. त्याच्या आदल्या दिवशी पप्पा स्वतः कोसळून पडले आणि मरतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्या काळातील गव्हर्नरनी तिला परत पप्पा जे करू शकत होते ते करायला गव्हर्नरनी अधिकार घेतले आणि गव्हर्नर तिच्या ठार मारण्याचा व्यवस्था केली. हालेलुया. गव्हर्नर तिला ठार मारायला जेवढा वेळ घेतले त्याचा मध्यंतरी मिळालेला वेळ आहे. तिने 300 लोकांना येशू ख्रिस्त खरोखर कोण आहे
म्हणून समजावून देऊन त्या सर्वांना विश्वासामध्ये कॉल करून घे. हालेलुया, 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 हालेलुया. नंतर तिला अग्नीमध्ये फेकून दिलं. 5 दिवस त्याने ते आग पेटवले, तरी त्या आगीत सुद्धा ती स्वतंत्र राहिली. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यानंतर जेव्हा जेलमध्ये टाकले तेव्हा त्यांना कळालं की देवदूतांनी तिला परत येऊन बरे केलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. गव्हर्नरनी तिचा जीभ कापून घेतले, बाण सोडून पूर्ण शरीराचा तुकडा केले आणि तसा प्रकारे शेवट तिचा शिरच्छेद करून तिचा ठार केला. हालेलुया. तसे संत क्रिस्टीना एक मोठी रक्तसाक्षी आहे. हालेलुया. मी तुम्हाला फादर पीटर यांच्याबद्दल बोलत होतो. या फादर पीटर त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी या संत क्रिस्टीनांच्या जे पदार्पण झालेले जे ठिकाण आहे तिकडे जाऊन प्रार्थना केली, मिस्सा केली. हालेलुया. फादर जेव्हा मिस्सा करत होते, हे माझे शरीर आहे, तुम्ही यामधून घ्या आणि खा असे बोलताना त्या शरीरामधूनच रक्त वाहायला चाललं. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये काही लोकांना जे अस्थमाचा त्रास आहे, परमेश्वर त्यांना बरे करत आहे. अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती खूप अशक्त आहे, काम धंदा करताय, तुम्ही प्रामाणिकपणे काम धंदा करताय, काही लोक तुमचा तिरस्कार पण करताय. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे आणि परमेश्वर तुम्हाला एक विशेष आशीर्वाद देत आहे. बाकी कोणालाही मिळत नाही असा एक आत्मिक आनंद तुमचा दर दिवशी तुम्ही झोपायला जाताना पवित्र आत्मा तुम्हाला देत आहे. हालेलुया. तुम्ही एक गोष्ट जाणू शकताय, तुमचा तिरस्कार केलेले कोणालाही तुम्हाला मिळत आहे ते शांती कधी भेटत नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी डोकं कधीतरी फुटले होते आणि डोक्यावर त्याचा वाईट परिणाम होता. आज देवाचं वचन ऐकत आहे तेव्हा फुटलेले डोकं आणि त्याचा जे काही परिणाम आहे त्यातून तुम्हाला सुटका परमेश्वर दिलेला आहे. निराशामध्ये सापडत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी नातं दुसऱ्यांच्या बरोबरचं बिघडलेलं आहे, परमेश्वर ते नातं परत एकदा जुळवून देत आहे. डोळ्याला आपल्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा दृष्टी वाढवून देत आहे. काही लोकांचा मानेचा तक्रार पवित्र आत्मा आता दूर करून देत आहे. हालेलुया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका हात पेशींना प्रभू आता स्पर्श करत आहे आणि आशीर्वाद करत आहे. वाकायला जमत नाही अशा स्थितीतील कोणाला तरी कमरेचा जे दुखणे आहे त्यातून देवाने सुटका दिली आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.